नमस्कार, गुड मॉर्निंग महाराष्ट्र. मी सिद्धेश ताकवले. सकाळचे 6:30 वाजतात आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेणार आहोत आपण महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पाहूया. शिवसेनेच्या नाराजी नाट्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर दिसलेत. अमृता फडणवीस यांच्या दिव्यज फाउंडेशननं आयोजित केलेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली होती. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. काँग्रेसची अवस्था वाईट आहे, कोणीच कोणाला सहन करायला तयार नाहीये, नेत्यांमध्ये समन्वय सुद्धा नाहीये, त्यामुळे अनेक लोक भाजपमध्ये प्रवेश करतात अशी टीका त्यांनी केली आहे. मंत्री बावनकुळेंच्या टीकेवर यशोमती ठाकूर यांनी पलटवार केलाय. बावनकुळे हास्यास्पद बोलतायत. आधी स्वतःच्या घरात काय चाललंय ते पहा. शिंदे आणि फडणवीस एकमेकांकडे पाहत नाहीत अशी टीका ठाकूर यांनी केली होती. अमरावतीमध्ये काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांच्यामध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळालं. संजय खोडकेंना मनपाची जागा अडपायची असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला होता. यावर वर्चस्व कमी होण्याच्या भीतीमुळे यशोमती ठाकूर यांनी माझ्यावर आगपाखड केली असा पलटवार संजय खोडकेंनी केला. भाजपनं प्रचंड दबावतंत्र आणि प्रशासनाचा गैरवापर केला असा आरोप अंबादास दानवेंनी केलाय. भाजपच्या नेत्यांचे नातेवाईक कसे बिनविरोध निवडून येतात आणि भाजपचे सामान्य कार्यकर्ते का बिनविरोध निवडून आले नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यावर उद्धव ठाकरेंनी हळूहळू सगळ्यांना लक्षात आलंय की भाजप किती गद्दार आणि ढोंगी आहे. भारतीय जनता पक्ष हा काटकारस्थान करणारा पक्ष आहे अशी टीका त्यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. लातूरच्या औसद येथील अजित पवारांची सभा उधळून लावण्याचा इशारा त्यांनी दिला होता. दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला मवियामध्ये घेणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. यावर ठाकरे बंधू एकत्रित यावे ही लोक इच्छा आहे. यासाठी कोणाचाही आदेश किंवा परवानगीची गरज नाही. मुंबई वाचवण्यासाठी विचार करायला हवा अशा कानपिचक्या संजय राऊतांनी काँग्रेसला दिल्या. कल्याणमधील अर्णव खैरे या तरुणाच्या मृत्यूवरून राजकारण चांगलंच तापले. अर्णवच्या मृत्यूच्या पापातून ठाकरे बंधूंना सुटता येणार नाही. भाषिक द्वेषाचे जे कारखाने त्यांनी चालवलेत यातूनच हा मृत्यू घडला असा आरोप केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंवर केला आहे. कल्याणमधील तरुणाच्या मृत्यूची घटना अत्यंत खेददायक असून कोणाच्या तरी दुर्दैवानं घडलेल्या घटनेबद्दल राजकारण करण्याचा नीचपणा भाजप करू शकतं अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर नगरपालिकेसाठी ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीमध्ये अंबादास दानवे सहभागी झाले. गंगापूरच्या मारुती मंदिरातून प्रचाराचा नारळ फोडत दानवेंनी प्रचाराचा शुभारंभ केला. माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी नाव न घेता राहुल गांधींवर टीका केली आहे. बिहार जिंकल्यानंतर आता बंगाल आपलं टार्गेट आहे, पण काही पक्षाचे पदाधिकारी निवडणूक जाहीर झालं की मगच त्यामध्ये लक्ष देतात अशी टीका राहुल गांधींवर त्यांनी केली आहे. जामनेर नगर परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 2 गटामध्ये गोंधळ झाला. अर्ज माघारी घेण्यासाठी जबरदस्ती परिषदेमध्ये आणतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अर्ज माघारी घेण्यासाठी उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये ढकलण्यात आलं असा सुद्धा व्हिडिओ व्हायरल होतोय. जामनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचं कारण देत पवार गटाचे 6 उमेदवार शुक्रवारी अज्ञातस्थळी रवाना झाले होते. अर्ज माघारीची मुदत संपल्यावर ते जामनेरमध्ये परतले. कोण दबाव आणतंय हे सगळ्या जनतेला माहिती असं मात्र निवडणुकीपूर्वी त्यांचं नाव सांगू शकत नाही अशी प्रतिक्रिया जावेद मुल्ला यांनी दिली आहे. वैभव नाईक माझ्यावर का झळतात त्याचं उत्तर ते देऊ शकतात असा टोला निलेश राणेंनी लगावलाय. मी हिंदुत्वाचा मुद्दा घेतलाय आणि सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी स्वतःहून मला संरक्षण दिले असं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिलं. यापूर्वी मालाव मध्ये आमची सत्ता होती. यावेळी आम्ही चांगल्या पद्धतीचं काम केलं. युतीची सत्ता आणून आणि तिथे स्थानिक आमदार निलेश राणे यांनी कोणतीही विकास कामं केली नाहीत. 100 कोटींचा विकास निधी नगरपालिकेकडे पडून राहिला होता. मच्छीमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम भाजप आणि शिंदे शिवसेनेनं केलेलं आहे अशी टीका वैभव नाईक यांनी निलेश राणेंवर केली. रायगडच्या म्हसळ्यातील शिवसेना तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले आणि युवासेना तालुका प्रमुख स्वप्नील चांदोरकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यानं मंत्री भरत गोगावले यांनी हकालपट्टीचे आदेश दिले.
स्थानिक निवडणुकीमध्ये हिंदुत्ववादी विचारांचं उमेदवारांना प्राधान्य द्यावं अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात आली। याबाबत कोल्हापुरात शिवस्वराज्य मंचातर्फे अभियान राबवण्यात आलं आहे। पालघर जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका होणार असून डहाणूमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार आहे। पालघर, जव्हार आणि वाडा इथं तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। पालघरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभेसाठी महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना आणत असल्याचा प्रकार समोर आला आहे। आसनगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी मिलिंद पाटील यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बस भरून सभेसाठी आणण्यात आलं होतं। मोहोळ येथील सभेतून पालकमंत्री जयकुमार गोरेंनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांवर नाव न घेता निशाणा साधलाय। माध्यमांसमोर यायचं आणि बोलायचं, फक्त बोलून विकास होत नसतो अशी टीका त्यांनी केली आहे। दुबार मतदारांबाबत तक्रार घेऊन जाणाऱ्या तक्रारदारांनाच दुबार मतदारांचा शोध घ्या असा अजब सल्ला अधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोप नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी केला। अमरावतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 78 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 1366 उमेदवार रिंगणात आहेत। येत्या 26 तारखेला उमेदवारांना चिन्हाचं वाटप होणार असून अर्ज बाद झालेल्या 7 उमेदवारांनी थेट न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। परळीतील गुंडागर्दी, भ्रष्टाचार यालाच मूठमाती देण्यासाठी आता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये आम्ही उतरलोय आणि यामध्ये जनता आमच्या पाठीशी आहे असा विश्वास हर्षवर्धन सकपाळ यांनी व्यक्त केला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना अचानक ते बीडच्या माजलगावात दाखल झाले। छत्रपती संभाजी महाराज चौकातून लातूरकडे जात असताना कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त असं स्वागत केलं। अजित पवारांच्या या अचानक दौऱ्यानं कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ सुद्धा अचानक उडाली होती। भाजपचे निलय नाईक यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये ते राष्ट्रवादीच्या मोहिनी नाईक यांना मतदान करण्याचं आवाहन करत असल्याचा दावा त्यांनी केलाय। मात्र या व्हिडिओतील क्लिप तोडमोड करून प्रसारित करण्यात आल्याचा आरोप सुद्धा स्वतः भाजपचे नेते आणि आमदार निलय नाईक यांनी केलेला आहे। इच्छुक कार्यकर्त्यांनी तिकिटाची अपेक्षा व्यक्त केलेली असताना मुंबई आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या गटबाजीमुळे अनेकांना एबी फॉर्म नाकारण्यात आल्याचा गंभीर आरोप निहाल पांडे यांनी केला आहे। ठाकरे गटाचे वर्धा उपजिल्हा प्रमुख निहाल पांडे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर नगर परिषद ताब्यामध्ये घेण्यासाठी महायुतीच्या 3ही पक्षांनी ताकद लावली आहे। याबाबत त्र्यंबकेश्वर निवडणुकीमध्ये पैशांचा महापूर आला हे खरं आहे। जे 24 तास जनतेसोबत असतात त्यांनाच लोक निवडून देतात अशी प्रतिक्रिया आमदार हिरामण खोसकर यांनी दिली आहे। आम्ही कुठेही जाणार नाही, शेवटपर्यंत राज ठाकरेंच्या सोबतच आहोत आणि काम करू असा विश्वास मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी व्यक्त केला आहे। इस्रायलचे मुंबईतील कॉन्सुल जनरल यानिव रेवाच यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील 1000 घटनांची तारखेसह नोंद असलेली शिवप्रताप दैनंदिनी 2026 मध्ये भेट सुद्धा दिली आहे। मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकाला अचानकपणे भेट देत स्वच्छतेची पाहणी केली। बस स्थानकावरील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहातील घाण पाहून सरनाईक चांगलेच संतप्त झाले होते। बस स्थानक प्रमुखाला तात्काळ नोटीस देण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत।